आग विझून पण घेतली। पुढची महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मृत पावलेल्या पाळीव प्राण्यांना इतस्ततः टाकलं जातं, परिणामी दुर्गंधी आणि आजार फैलावतात। यावर मात करण्यासाठी राज्य शासनानं एक शासन निर्णय जारी करून या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नगर विकास विभागानं स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश आल्याचं दिसून येत आहे। कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर, इतर गोवंशीय प्राणी यांची वयोमर्यादा कमी असते। मृत्यूनंतर या प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याचाही धोका असतो। यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नगर विकास विभागाने दिलेल्या आहेत। तसंच या संदर्भात मार्गदर्शक सूचना आखलेल्या असून त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी असं स्पष्ट केलं आहे। आणि यानंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया स्पेशल रिपोर्टमध्ये। पाहत रहा एबीपी।